ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे आणि आज घेऊन आलेलो आहोत राखी पार्ट 5 आणि राखीची ही 3 डिझाईन्स आज आपण बघत आहोत. ज्यातली राखी नंबर 1 आपण सुरुवात करत आहोत. कस्टमाइज नेम राखी आहे ही. त्यासाठी आपण नावाची स्पेलिंग असलेले बीड्स घेतलेले आहेत आणि ते नाव आपण अरेंज करून घेतलेलं आहे, जेही नाव हवं ते. लोकरीचा दोरा घेतलेला आहे, त्यांची टोकं आपण ग्लू लावून टोकदार केलेली आहेत. असे 2 सारख्या लांबीचे दोरे घेतलेले आहेत. आता ही टोकं टोकदार कशी करायची ग्लू लावून ते बघण्यासाठी आधीचे पार्ट आपल्याला बघावे लागतील. आपण सुरुवात केलेली आहे 6 mm साईजच्या गोल्डन बीड पासून. एका दोऱ्यामधून आधी गोल्डन बीड पास केला आणि त्यानंतर अपोजिट डायरेक्शननी दुसरा दोरा सुद्धा त्या गोल्डन बीड मधून पास केला. कसा ते आपण बघू शकता. त्यानंतर आपण एकेका दोऱ्यामध्ये एक गोल्डन बीड पास करून घेतला आणि नावाची स्पेलिंग अरेंज करून ठेवली. म्हणजे पुढे आपल्याला ती नावाची स्पेलिंग टाकायला सोपं जाणार. आणि पुन्हा एक कॉमन मणी दोन्ही दोरे अपोजिट डायरेक्शननी पास करून गुंफून घेतला आणि आता स्पेलिंग बघा कसं टाकतोय. शेवटच्या लेटर पासून सुरुवात केली. ज्या डायरेक्शननी आपलं लेटर आहे त्याच डायरेक्शननी आपण दोऱ्यामधून आपलं शेवटचं अक्षर टाकून घेतलं आणि दुसऱ्या दोऱ्यामध्ये गोल्डन मणी आणि नंतर एक कॉमन गोल्डन मणी दोन्ही दोरे अपोजिट डायरेक्शननी एकाच मण्यातून पास करून गुंफून घेतला आहे. आता आपले हे जे गोल्डन बीड आहेत ते 6 mm साईजचे आहेत आणि जे लेटर्स आहेत ते साधारण 6 mm साईजचे आहेत. आता त्यानंतर पुन्हा एक आपण लेटर घेतलेला आहे आणि तोही ज्या डायरेक्शननी आहे त्याच डायरेक्शननी आपण एका दोऱ्यातून पास केला. ज्या दोऱ्यातून आपण शेवटचं लेटर टाकलं त्याच दोऱ्यातून आपण सगळे लेटर टाकणार आहोत. तर आणि दुसऱ्या दोऱ्यातून आपण एक गोल्डन बीड पास केला आणि आता त्यानंतर कॉमन गोल्डन बीड अशा प्रकारे दोन्ही दोरे एकाच गोल्डन बीड मधून अपोजिट डायरेक्शननी पास करून गुंफून घेत आहोत. टोकं आपण ग्लू लावून टोकदार केल्यामुळे आपल्याला इझिली टाकता येत आहेत दोन्ही दोरे एकाच मण्यामधून आणि असं आपण ही सगळी लेटर्स एक एक करत गुंफून घेणार आहोत. पुन्हा एकदा बघा. आता हा ए लेटर ज्या डायरेक्शनने आपण ठेवलेला आहे त्याच डायरेक्शनने आपण टाकला एका दोऱ्यातून आणि दुसऱ्या दोऱ्यातून गोल्डन मणी टाकला आणि त्यानंतर एक कॉमन मणी दोन्ही दोऱ्यांमधून पास करण्यासाठी एकाच मण्यातून दोन्ही दोरे अपोजिट डायरेक्शननी अशा प्रकारे पास केले की आपला हा कॉमन मणी गुंफला गेला आणि एक एक लेटर करत करत आपलं हे पूर्ण नावाचं स्पेलिंग आपण गुंफून घेत आहोत आणि आपलं एक नाव तयार होताना आपल्याला दिसत आहे. आणि ह्या ठिकाणी बघा आपलं शेवटचं म्हणजे ह्या ठिकाणी आता पहिलं लेटर आहे. आपण शेवटून सुरुवात केली म्हणून आता हे पहिलं लेटर टाकलं म्हणजेच शेवटचं आपल्या राखीतलं लेटर टाकलं आणि अशा प्रकारे हे शेवटचं लेटर सुद्धा सेट केलं की आपलं हे नाव तयार झालेलं आहे. अशा प्रकारे कोणतंही नाव आपण कस्टमाइज राखी बनवताना तयार करू शकता. त्या नावाची स्पेलिंग्स टाकायची. स्पेलिंग टाकताना काळजी घ्यायची की सिक्वेन्स जो असेल तोच मेंटेन करायचा. डायरेक्शन जी असेल तीच मेंटेन करायची. म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते नाव दिसतं आणि अशी आपली ही राखी तयार होत आहे. शेवटी गाठ मारली की आपली राखी तयार. आता ही एक गाठ झाल्यानंतर दोन्ही दोरे एकत्र पकडून पुन्हा एक गाठ मारून घेणार आहोत आपण आणि बघा आपल्या दोऱ्यांच्या टोकाला सुद्धा एक गाठ मारून घेणार आणि जी आपली टोकदार केलेली ग्लू लावून टोकदार केलेली टोक आहेत ती कट करायची आणि जसं आपण एका बाजूला केलं तसंच राखीच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा एक गाठ मारली आणि दोन्ही दोरे एकत्र धरून एक कॉमन गाठ मारली आणि आपल्या दोन्ही दोऱ्यांच्या टोकाला सुद्धा एक गाठ मारायची आणि दोरे कट करायचे टोकं की आपली ही कस्टमाइज्ड राखी तयार झालेली आहे. आपल्याला जेही नाव आपल्या भावाचं असेल ते नाव आपण ठेवून ही सुंदरशी राखी आपल्या भावाला नक्कीच आवडणार आहे ह्या रक्षाबंधनला. आपल्या लाडक्या भावाला चकित करूया त्याच्या स्वतःच्या नावाची राखी बनवून. आणि बघा दोन्ही बाजूंनी स्पेलिंग आपल्याला सरळच दिसत आहे
कारण हे जे बीड आहेत ते तसे असतात. म्हणून आपण लावताना जर स्पेलिंग व्यवस्थित अरेंज केलं, तर आपलं स्पेलिंग हे दोन्ही बाजूंनी आपण राखी लावली, तरीही ते नाव अगदी जसं आहे तसं व्यवस्थित दिसणार आहे. आणि बघा हाताला बांधल्यावर एवढं सुंदर ते दिसणार आहे दोन्ही डायरेक्शननी. तर हे झालं डिझाइन नंबर 1. आणि बघा हे आपलं डिझाइन नंबर 1 घरच्या घरी आपण कस्टमाइज राखी तयार केलेली आहे. आणि आता बघूया डिझाइन नंबर 2. हे डिझाइन आपण बनवणार आहोत आणि ह्यासाठी पुन्हा 2 दोरे घेतलेले आहेत, ज्याची टोकं आपण ग्लू लावून टोकदार केलेली आहेत. लोकरीचे दोरे आहेत हे टोकदार केलेली. आणि ह्या दोऱ्यांवर आपण दोन्ही दोरे एकत्र ठेवून वजन ठेवतो, म्हणजे आपल्याला मोती गुंफताना व्यवस्थित एक सपोर्ट राहतो. या ठिकाणी आपण मणी घेतलेले आहेत 6 mm साईजचे गोल्डन आणि व्हाईट असे 2. सुरुवात केलेली आहे एका 6 mm साईजच्या गोल्डन मण्यापासून. दोन्ही दोऱ्यांमध्ये एक कॉमन मणी गुंफून घेतला, दोन्ही दोरे अपोजिट डायरेक्शननी पास करून. आणि त्यानंतर दोन्ही दोऱ्यांमध्ये एक एक पांढरा मणी आपण वेगळा वेगळा ओवून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर पुन्हा एक कॉमन गोल्डन मणी ओवून घेणार. कसा ते बघा. आधी एका दोऱ्यातून ओवून घेतला आणि त्यानंतर दुसरा दोरा त्याच मण्यातून अपोजिट डायरेक्शननी पास केला. म्हणजे आपण अशा प्रकारे एक मणी 2 दोरे अपोजिट डायरेक्शननी पास करून गुंफून घेतला एक मणी. आणि आता ह्या ठिकाणी 2 चाम घेतले, एक फुलांचा चाम आणि एक एक फुलपाखरूचा चाम. तर तो फुलपाखरूचा चाम आपण ओवून घेतला एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एक मणी ओवून घेतला. आणि त्यानंतर आता बघा तो फुलपाखरूचा चाम आपल्याला अगदीच दोऱ्याला चिटकलेला नकोय, थोडा लोंबता हवाय, म्हणून एक जम्परिंग आपण घेतली. फुलपाखरूचा चाम बाहेर काढला दोऱ्यातून आणि जम्परिंगमधून टाकून मग ती जम्परिंग आपण दोऱ्यामधून अशा प्रकारे पास केली, म्हणजे थोडासा व्यवस्थित लटकणारा चाम तयार होईल. आणि त्यानंतर पांढरा दोरा पास केला. आणि आता एक कॉमन गोल्डन मणी ओवून घेत आहोत, दोन्ही दोरे अपोजिट डायरेक्शननी एकाच मण्यातून पास करून. तर असं हे आपलं डिझाइन तयार होताना आपल्याला दिसत आहे. आता हे सेम जो सिक्वेन्स आहे 2 पांढरे मणी आणि एक गोल्डन मणी, हा पुन्हा एकदा आपण तयार करून घेणार. अशा प्रकारे एक कॉमन गोल्डन मणी दोन्ही दोऱ्यातून पास करून झाला, गुंफून झाला, की आपण आता चाम टाकणार आहोत, जे आपलं फुलांचा चाम आहे तो. आता हा चाम असा आहे की त्याला दोन्ही बाजूंनी 2 कड्या आहेत. हे चाम आणि हे जे गोल्डन बीड आहेत, त्यांचे आपल्याला लहान मुलांचे कस्टमाइज ब्रेसलेट बनवण्याचे बॉक्स भेटतात, त्यामध्ये भेटतात ते. त्यामध्ये स्पेलिंगचे लेटर्स सुद्धा असतात त्या आपल्या कस्टमाइज बीड ब्रेसलेट बनवण्याच्या बॉक्समध्ये. तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, म्हणजे आपल्याला तिथून ते बघता येईल. किंवा आपण स्वतःसुद्धा तसा बॉक्स जो भेटतो आपल्याला कस्टमाइज ब्रेसलेट बनवण्याचा, तो बॉक्स आपण खरेदी करून ते वापरू शकता. किंवा घरच्या घरी जर आपण मणी असतील तर मण्यांचं एक फूल तयार करू शकता, जे आपण पूर्वीच्या भागांमध्ये मण्यांचं फूल तसं कसं तयार करायचं हे बघितलेलं आहे. तर तसं फूल इथे ह्या ठिकाणी चाम जर नसतील तर तसं फूल आपण सेंटरला टाकलं तरीही चालतं. आपण जो मण्यांचा सिक्वेन्स एका बाजूला केला आपल्या फुलाच्या, तसाच मण्यांचा सिक्वेन्स फुलाच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा करणार आपण. म्हणजे 2 पांढरे मणी, एक गोल्डन मणी, हाच सिक्वेन्स आपण रिपीट करणार. आणि अशा प्रकारे आपली ही राखी तयार झाली. शेवटी एक गाठ मारली आणि त्या गाठीला सिक्युअर करण्यासाठी दोन्ही दोरे एकत्र करून पुन्हा एक गाठ मारली की आपली पहिली गाठ सिक्युअर होते. आणि दोन्ही दोरांच्या टोकांना सुद्धा एक गाठ मारून टोकदार टोकं आपण कट करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण एक गाठ मारली आणि त्याच्यावर दुसरी गाठ मारली आणि दुसऱ्या टोकाला सुद्धा सेम रिपीट केलं. आधी एक गाठ मारली, म्हणजे आपली ही राखी सिक्युअर झाली. आणि त्यानंतर आपल्या 2 दोऱ्यांची एकत्र एक दोरी बनवण्यासाठी 2 दोरे एकत्र घेऊन एक गाठ मारली आणि त्यानंतर दोन्ही दोरे एकत्र ठेवून त्या दोन्ही दोऱ्यांच्या टोकांना एक गाठ मारून घेणार. म्हणजे आपली व्यवस्थित बांधण्यासाठी अशी एकत्र 2 दोऱ्याची एक दोरी तयार होते. आणि जी टोकं दिसतात टोकदार, जी आपण ग्लू लावून टोकदार केलेली, ती कट केली.
की अशी आपली राखी तयार. तर अशा छान चाम लावलेल्या राख्यासुद्धा आपण बनवू शकतो. इथे मी एकच चाम लावलाय. आपण आपल्या आवडीनुसार अगदी 1, 2, 3, 4 जेवढे पाहिजे तेवढे चाम लावू शकता आणि असे चाम लावलेल्या राख्या ना, लहान मुलांना खूप जास्त आवडतात. तर अशा लहान मुलांसाठी कस्टमाइज्ड, पर्सनलाइज्ड राख्या आज आपण बनवत आहोत, ज्या अतिशय छान वाटतात. लहान मुलांना खूप जास्त आवडतात. अशाच ह्या सगळ्या राख्या आहेत. ही आत्तापर्यंतची दोन्ही डिझाईन्स जर आपल्याला आवडली असतील, तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळी घरच्या घरी बनवता येतील अशी डिझाईन्स बघत असतो. त्याशिवाय आपण सिविंग सीझन सुरू केलेलं आहे नुकतंच, ज्यामध्ये शिवणकामाचे घरच्या घरी बनवता येतील अशी नवनवीन प्रोजेक्ट्स आपण बघत असतो. सध्या आपल्याकडे हेअर एक्सेसरीज ही आपण सीरीज सुरू केलेली आहे. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा अवकाश क्रिएशन आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. म्हणजे कस्टमाइज राख्या आपण घरच्या घरी बनवू शकतो. हे सगळ्यांना समजेल आणि सगळ्यांनाच अगदी सोप्या पद्धतीने कस्टमाइज्ड, पर्सनलाइज्ड अशा राख्या घरच्या घरी बनवता येतील. तर हे झालं आपलं डिझाईन नंबर 2 आणि आता सुरुवात करूया डिझाईन नंबर 3ची. त्यासाठी आपण 3 लोकरीचे दोरे घेतलेले आहेत, टोकं टोकदार केलेली आहेत ग्लू लावून आणि ह्या 3 दोऱ्यांमधून मणी पास करायचे. आता एकत्र जर 3 दोरे घेतले तर मणी जाणार नाही. तर आपण काय करतोय बघा, आधी एक दोरा एका मण्यातून पास केला, त्यानंतर दुसरा दोरा पहिला दोरा आवळून घेतला आणि दुसरा दोरा पास केला. त्यानंतर दोन्ही दोरे आवळून पकडले आणि तिसरा दोरा पास केला. तर अशा प्रकारे जर आपण एक-एक दोरा आधीचे दोरे आवळून पास केला, तर तिन्ही दोरे इझिली आपण एका मण्यातून पास करू शकतो आणि टोकं ग्लू लावून टोकदार केल्यामुळे सोयीचं जात आहे आपल्याला दोरे लोकरीचे जरी असले तरी एका मण्यातून पास करणं. आता 1, 2, 3 असे 3 वेगवेगळे दोरे आपण करून घेतले आणि एका दोऱ्यातून जो आपला आहे शेवटचा एक दोरा त्यातून 3 मणी पास केले आणि त्याच्या अपोझिट डायरेक्शनला जो दुसरा दोरा आहे त्यातून 3 मणी पास केले. आता ह्या ठिकाणी पहिला जो मोठा मणी आहे तो 10 mm साइजचा आहे आणि दुसरे जे आपण 3-3 मणी पास करतोय छोटे ते आहेत 5-5 mm साइजचे. तर 2 दोऱ्यांमधून 3-3 मणी पास करून झाले की मधल्या दोऱ्यामधून एक गोल्डन मणी सेम साइजचा म्हणजे 5 mm साइजचा आपण पास करून घेतला आणि त्यानंतर तिन्ही दोऱ्यांमधून एकत्र एक 10 mm चा मणी आपण पास करत आहोत. कसा? तर एक दोरा आधी पास केला, मग तो आवळून घेतला, दुसरा दोरा पास केला, तो सुद्धा आवळून घेतला आणि तिसरा दोरा पास केला. असं करून जेव्हा आपण हा एक मणी पास करून जर डिझाईन बघितलं, तर इथे आपल्याला एक फूल तयार झालेलं दिसत आहे आणि अशी आपल्याला जेवढी हवी तेवढी फुलं आपण करणार आहोत. ह्या ठिकाणी आज आपण अशी 3 फुलं करणार आहोत. बघा किती सुंदर फूल तयार झालंय 3 दोरे घेतल्यामुळे. तर अशीच 3 फुलं आपण करायची आणि 3 फुलं तयार झालेली आहेत. तर आता शेवटी एक मणी कॉमन टाकला तिन्ही दोऱ्यांमधून, की आपली राखी तयार झालेली आपल्याला दिसत आहे. ज्यामध्ये आपण आज 3 फुलांची राखी तयार केली. आणि आता दोरी तयार करायची आपल्याला. तर हे 3 दोरे आपण वेगवेगळे केले, सेपरेट केले आणि त्या 3 दोऱ्यांची लोकरीचे दोरे आहेत ती ज्याची टोकं आपण ग्लूनी टोकदार केली मणी टाकण्याच्या सोयीसाठी म्हणून. या 3 दोऱ्यांची अशा प्रकारे वेणी गुंफून घेत आहोत आपण. कशी ते बघा. तर 3 दोरे घेतल्यामुळे वेणी तयार होते आपली छानशी आणि ही वेणी दोन्ही बाजूंना आपण गुंफून घेतली की आपली राखी तयार. पण ह्या वेणीला सुद्धा आपण सिक्युअर करणार वेणीच्या शेवटी एक गाठ मारून. तर अशी छानशी आपण बघू शकता हळू-हळू एक-एक दोरा आपण वेणी तयार होईल अशा प्रकारे गुंफत आहोत आणि हळू आपली ही राखी तयार होत आहे. आणि आजचं हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल, तर ह्या व्हिडिओला लाईक करा, ओखास क्रिएशनला सबस्क्राईब करा. इथे आपल्याला अशीच घरच्या घरी बनवता येतील अशी मोत्यांच्या दागिन्यांची डिझाईन्स बघायला भेटतात. तर इथे आपली वेणी तयार झाली. टोकाला एक गाठ मारली आपण आणि ही जी टोकदार टोकं आहेत ती कट केली
की एक बाजूची डोरी तयार झाली. आता अशीच डोरी आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा तयार करून घेणार आणि बघा हे डिझाइन किती सुंदर दिसत आहे. दोन्ही बाजूंना आपण डोरी तयार केली वेणी गुंफून, त्यामुळे या डिझाइनला अजूनच छान असा लूक आलेला आहे. डोरीला छान असा लूक आलेला आहे आणि ही तिन्ही डिझाइन जर आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हातात घातल्यावर बघा भावाच्या हातावर अशी सुंदर दिसणार आहे ही राखी. आणि अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओकास क्रिएशन. आणि आजची तिन्ही डिझाईन्स जर आपल्याला आवडली असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा, ओखास क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपल्या ओखास क्रिएशनवर नुकताच सिविंग सीझन म्हणजे शिवणकामाची मालिका सुरू केलेली आहे. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणखीन महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या मालिकेत आपण आत्तापर्यंत 56 मोत्यांच्या दागिन्यांची घरच्या घरी बनवता येतील अशी डिझाईन्स बघितली. त्याचीसुद्धा लिंक देते, म्हणजे आपल्याला बघता येतील घरच्या घरी आपण दागिने कसे करू शकतो ते. तर अशीच नवनवीन डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओकास क्रिएशन. थँक यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स.